आणि बायबल सांगतं की परमेश्वराने सर्व काय दिलं होतं आदाम आणि हवाला, परंतु त्यांच्या चुकीमुळे त्यांना तिथून आदेन वाटिकातून बाहेर काढलं आणि त्यांच्यावरती श्राप आला, आहे की नाही? उत्पत्ती जर अध्याय आपण वाचतो त्याच्यामध्ये लिहिलेले आहे की परमेश्वराने आदाम आणि हवाला श्राप दिला. ते श्राप काय दिलं ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मला सांगण्याची गरज नाहीये. परंतु इथे आपण बघतो कायन जो शेती करायचा आणि हबेल जो आहे तो मेंढपाळ होता, तो भेड बकरीला चारा त्याला सांभाळ करायचं हे त्याने तो काम करायचा. परंतु बायबल सांगतं की एक दिवस असा आला की मोठ्या भावाने पण त्याच्या भूमीमध्ये जे काय उपज आलं त्यांनी काय केलं, त्याच्यातून थोडस काढून त्यांनी काय केलं, देवाला अर्पण केलं. परंतु हबेलनी काय केलं, हबेलनी त्याच्या जे मेंढर होते जे काय होत असेल ते त्याच्यामधून जो पहिलोटा जो बच्चा होता त्यांनी काय केलं, देवाला अर्पण केलं. आणि बायबल सांगतं की परमेश्वराने कायनचं जी भेट स्वीकार नाही केली, परंतु परमेश्वराने हबेलची भेट स्वीकार केली. हे पाहून मोठा भाऊला राग आला, त्याच्यामध्ये जळण आली, ईर्ष्या आली आणि बायबल सांगतं की त्यांनी काय केलं, आपल्या छोट्या भावाचा खून केला. आणि हा खून बायबलमध्ये फर्स्ट खून आपण बायबलमध्ये बघतो. याच्यातून आपण काय शिकतो की परमेश्वराने आपल्याला सर्व काय दिलेलं आहे. आपल्याला घर दिलेलं आहे, आपल्याला